नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गस्ती दरम्यान मोठी कारवाई करत दरोड्याचा प्रयत्न धडून लावला असून त्याचवेळी झालेल्या चौकशीत एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचीही यशस्वी कॉल केली आहे। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपी पसार झाले आहेत। तसेच चोरीस गेलेले सुमारे 45,000 किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग अद्विता शिंदे यांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्त गस्त घालून चोरी, दरोडे व इतर गुन्हे रोखणं, सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवणं, रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करणं आणि टाळाखोरांवर कारवाई करणं याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने 8 जुलै रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे अतुल चौधरी आणि पोलीस निरीक्षक घनदाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, नितीन भामरे, सागर आडणे, महेंद्र जाधव तसेच पोलीस शिपाई नाना पानसरे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, विशाल कुंवर, समाधान वाजे, रोहित शिंदे, अजय देशमुख, दीपक दिवटे आणि CR मोबाईलवरील पोलीस शिपाई अर्जुन गीते व मंगेश बोडके हे परिसरात गस्त घालत होते। दरम्यान डायल 112 नियंत्रण कक्षाकडून सन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात 4 ते 5 संशयित इसम लपून बसल्याची माहिती मिळाली। त्यानुसार CR मोबाईल व गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांची चाहूल लागताच तेथील 5 ते 6 संशयित इसम झाडाझुडपांच्या दिशेने पळू लागले। पोलिसांनी पाठलाग करून साहेबराव गोविंद डोंगरे, राहणार श्रमिक नगर झोपडपट्टी, कॅनल रोड, जेल रोड, रामदास देविदास सूर्यवंशी, राहणार श्रमिक नगर झोपडपट्टी, कॅनल रोड, जेल रोड आणि गणेश भिकाजी खेडकर, राहणार रेणुका माता मंदिराजवळ शिंदेगाव, तालुका जिल्हा नाशिक या तिघांना ताब्यात घेतला। त्यांची अंगझडती घेतली असता दोरी, मिरची पूड, लोखंडी करवत आणि लोखंडी कटावणी अशा संशयास्पद मुद्देमाल मिळून आला। चौकशीत त्यांच्यासोबत सागर सूर्यवंशी आणि निखिल धकाते हे दोघे पळून गेल्याचं समोर आलं। तसेच सर्वजण चोरीच्या उद्देशाने एकत्र जमल्याची कबुली त्यांनी दिली। त्यामुळे त्यांचा उद्देश दरोडा घालण्याचा असल्याचं स्पष्ट झाल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे करीत आहेत। दरम्यान आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे आणि गुन्हे शोध पथकाने अधिक कसून चौकशी केली। त्यावेळी आरोपी रामदास देविदास सूर्यवंशी याने धक्कादायक खुलासा केला। त्याने करण घुगे, राहणार सिन्नर याच्या साथीने 7 जुलै रोजी जेल रोड येथील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या 80 ते 90 वर्ष वयोगटातील वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या अंगावरील सोन्याचं कानातील टॉप्स आणि मंगळसूत्र जबरीने चोरी केल्याची कबुली दिली। चौकशीनंतर आरोपीने चोरी करून लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले। या प्रकरणी यापूर्वीच नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीच्या कबुली जबाबामुळे या गुन्ह्याची यशस्वी उकल झाली आहे। कारवाईत पोलिसांनी 1 ग्रॅम वजनाचे अंदाजे 15,000 किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स तसेच 2 ग्रॅम वजनाचे अंदाजे 30,000 किमतीचे सोन्याचं मंगळसूत्र असा एकूण 45,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। नाशिक रोड पोलिसांच्या सतर्क गस्तीमुळे संभाव्य दरोड्याचा प्रयत्न वेळेत हाणून पाडण्यात आला असून त्याचबरोबर वृद्ध महिलेवरील जबरी चोरीचाही गुन्हा उघडकीस आणण्यात आल्याने नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलं आहे। दिनांक 8 जुलै रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे सिनियर PI सपकाळे साहेब आणि त्यांच्या DB टीमला मिळालेल्या माहितीवरून एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांनी उघडकीस आणलेला आहे, ज्याच्यामध्ये रेकॉर्डवरचे एकूण 5 गुन्हेगार त्या ठिकाणी अटक केलेले आहेत। त्यापैकी 3 आरोपी त्यांना अटक केलेली आहे आणि दोघांची नावं आमची निष्पन्न आहेत। त्याच्यामध्ये जे 3 गुन्हेगार आहेत, एक आहे साहेबराव डोंगरे, दुसरा आहे रामदास सूर्यवंशी आणि तिसरा आहे गणेश खेडकर आणि यांचे 2 अजून जे साथीदार आहेत त्यांचे देखील नावं आमच्याकडे निष्पन्न झालेले आहेत। त्यांची नावं आहेत सागर सूर्यवंशी आणि निखिल धकाते। या 5ही जणांकडून त्या ठिकाणी दोरी, मिरची पूड आणि लोखंडी कोयता वगैरे हे जे आहे, जे दरोडा टाकण्यासाठी साहित्य असतं ते देखील त्या ठिकाणी हस्तगत झालं। आणि जेव्हा यांचा माननीय कोर्टाकडून 2 दिवसाचा PCR घेण्यात आला आणि त्याच्या अधिक तपासांती यांच्याकडून अजून एक जबरी चोरीचा देखील गुन्हा उघडकीस आलेला आहे, ज्याच्यामध्ये एका 90 वर्षीय वृद्ध स्त्रीला त्यांनी लुटलं होतं आणि त्या गुन्ह्याची पण रिकव्हरी जी आहे त्याच्यामध्ये एक
ग्रॅम वजनाचं सोन्याचे टॉप्स आणि 2 ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र असा एकूण 45,000चा मुद्देमाल देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे. तर एकंदरीत 2 मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, त्याच्यामध्ये एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा आणि दुसरा जबरी चोरीचा गुन्हा असे गुन्हे पीआय सप्काळे साहेब तसेच डीबीचे आमचे पीआय सुनील साहेब आणि त्यांच्या सोबतच्या सर्व अंमलदारांनी त्या ठिकाणी केलेली आहे. या कामगिरीबद्दल मी नाशिक रोड पोलिसांचं अभिनंदन देखील करतो आणि भविष्यात या टोळीकडून किंवा आणखी इतरांकडून देखील अधिकाधिक गुन्हे उघड करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर कारवाई करू. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.